अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई. छत्रपती संभाजीनगरात तब्बल इंडियन रुपी 2.93 कोटींचा निकृष्ट खाद्यतेलाचा साठा जप्त. 2 नामांकित कंपन्यांचे परवाने तातडीने निलंबित. एफडीएचा मोठा दणका. छत्रपती संभाजीनगर शहरात अन्न व औषध प्रशासनाने एफडीए एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. तब्बल 2 कोटी रुपये 93,35,603 रुपयांचा निकृष्ट दर्जाचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करत प्रशासनाने बगारिया ॲग्रो प्रॉडक्ट्स आणि बगारिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स प्रा. ली या 2 खाद्यतेल रिपॅकिंग युनिट्सचे अन्नव्यवसाय परवाने तातडीने निलंबित केले आहेत. सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत कारवाई. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या संपूर्ण राज्यात सेफ फूड सेफ महाराष्ट्र ही मोहीम जोमाने सुरू आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून 11 जुलै 2026 रोजी छत्रपती संभाजीनगरमधील या दोन्ही प्लांटवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक धाड टाकली. तपासणीत आढळलेल्या गंभीर त्रुटी. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत या कारखान्यांमध्ये अत्यंत धक्कादायक आणि गंभीर त्रुटी आढळून आल्या. अस्वच्छता आणि गंज. रिपॅकिंगसाठी जुने व पुन्हा वापरलेले टीन वापरले जात होते. परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता, धूळ, गंज आणि कोळिष्टके आढळली. भेसळीचा मोठा धोका. रिफायनरी आणि रिपॅकिंग विभाग एकाच ठिकाणी असल्याने तेलामध्ये भेसळ होण्याचा थेट धोका निर्माण झाला होता. नियमबाह्य कारभार. खाद्यतेलाचे आवश्यक असलेले विश्लेषण प्रमाणपत्र कोअ तिथे उपलब्ध नव्हते. तसेच साठवणूक टाक्या व पाईपलाईनवर आवश्यक मार्गदर्शक खुणा नव्हत्या. तांत्रिक तज्ज्ञांची अनुपस्थिती. प्लांटमध्ये देखरेखीसाठी आवश्यक असलेले तांत्रिक तज्ज्ञ टेक्निकल एक्सपर्ट्स उपस्थित नव्हते. तेलाच्या भेसळीचा संशय. प्रयोगशाळेत तपासणी सुरू. प्राथमिक तपासादरम्यान रिफाइंड पाम तेल, रिफाइंड सोयाबीन तेल आणि रिफाइंड कापूस तेल यांच्यामध्ये एका अज्ञात वनस्पती तेलाचे मिश्रण भेसळ करून त्याची बाजारात विक्री होत असल्याचे समोर आले आहे. एफडीए प्रशासनाने या सर्व तेलांचे नमुने जप्त केले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत संबंधित मालकांवर अधिक कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. आमच्या प्रेक्षकांना विनंती, अशाच ताज्या आणि सडेतोड बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.